नमस्ते. दिवसभर आपण कामात खूप बिझी असतो. ज्या वर्किंग वुमेन असतात त्यांना आठवडाभर काम करावं लागतं. एक सॅटर्डे किंवा संडे त्यांना मिळतो आणि आठवडाभराच्या कामामध्ये आपल्याला स्किन केअरसाठी हवा तितका वेळ मिळत नाही. त्यामुळे आज मी तुम्हाला सांगणार एक वीकेंड फेस पॅक जो तुम्ही एव्हरी वीकेंड घरच्या घरी बनवू शकता आणि अप्लाय करू शकता. त्याचा खूप चांगला फायदा होतो स्किन डिटॅन करण्यासाठी आणि जे अनइवन पॅचेस असतात स्किनवर ते इवन करण्यासाठी. खूप नरिशिंग असा हा फेस पॅक आहे. तर आता आपण ऐकूया त्याची रेसिपी. सो या फेस पॅकसाठी आपल्याला लागणार आहे एक बदाम. मी रात्री हा बदाम भिजवून ठेवलाय. तो ओव्हरनाईट सोक्ड बदाम घ्यायचा आहे. चंदनाचं लाकूड आपल्याकडे असतं, आपण पूजेसाठी वापरतो. आणि आंबे हळद. आंबे हळदाचं लाकूड आपल्याला आयुर्वेदिक शॉपमध्ये मिळतं. साहाण उगाळण्यासाठी आणि आपल्याला लागणार आहे गाईच्या दुधाची साय. तर ह्या 4 इन्ग्रेडियंटमध्ये आपण हे जे फेस पॅक आहे ते बनवणार आहोत. तर आता समजून घेऊया त्याची कृती. सो प्रक्रिया अगदी सोपी आहे. आपल्याला साय घ्यायची आहे आणि बदाम घेऊन साईमध्ये उगाळायचे. सेम प्रोसेस आपल्याला, म्हणजे बदाम अख्खा आपण उगाळणार आहोत साईमध्ये हळूहळू. आणि बदाम उगाळून झालं की मग आपण त्यामध्येच, त्या साईमध्येच चंदन आणि आंबे हळदाचं जे लाकूड आहे ते उगाळून घेणार आहोत. तो बेसिकली बदामामधून आपल्याला विटॅमिन ई मिळतं. ते अँटीऑक्सिडंट आहे आणि स्किनमधलं मेलॅनिन कमी करण्यासाठी बदाम मदत करतं. आंबे हळद जी आहे ती अँटी इन्फ्लामेटरी आहे. त्यामुळे स्किनमध्ये जे काही सूज असेल किंवा स्किनमध्ये काही इन्फेक्शन असेल तर ते कमी करण्याचं काम आंबे हळद करतं आणि डिटॅनिंगही करतं. चंदन अगेन सूदिंग इफेक्ट देतं, डिटॅन करतं. त्यामुळे हे जे तिन्ही इन्ग्रेडियंट जे आपण ह्या फेस पॅकमध्ये वापरतोय त्याचा मेजर फायदा हा होतो की ते आपल्याला स्किन डिटॅन करण्यासाठी मदत करतात. आंबे हळद आणि चंदन ह्या दोन्ही घटकांची पावडर आपल्याला रेडीमेड आयुर्वेदिक शॉपमध्ये मिळते. पण पावडरपेक्षा जेव्हा आपण त्याचं ॲक्च्युअल लाकूड उगाळून फेस पॅक बनवतो तेव्हा त्याचा इफेक्ट जास्त चांगला येतो. काही काही जणांना आंबे हळद लावल्यावर थोडंसं चुरचुरल्यासारखं होतं स्किनला. तर आंबे हळद उगाळली आणि लावली की ती जे चुरचुरणं असतं किंवा थोडंसं इची वाटतं स्किनमध्ये तेही कमी होतं. म्हणून मी ह्या फेस पॅकमध्ये रेडीमेड पावडर न वापरता ॲक्च्युअल लाकूड घेऊन ते साईमध्ये उगाळून घेते. बरं, स्किन केअर रुटीन फॉलो करताना एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. थंब रूल आहे हा की तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. म्हणजे एखादी गोष्ट कितीही चांगली आपण फॉलो करत असू स्किन केअर किंवा हेअर केअरच्या बाबतीत आणि ती एक दिवस केली किंवा एक आठवडा केली त्याच्यानंतर आपण 3 आठवडे काहीच केलं नाही, मग परत नेक्स्ट मंथमध्ये सुरू केली, तर असं इनकन्सिस्टन्सी असेल तर त्याचा इफेक्ट स्किनवर दिसत नाही. त्यामुळे स्टार्ट विथ व्हेरी सिम्पल स्किन केअर रुटीन, पण एन्श्योर करा की ते तुम्ही रेग्युलरली फॉलो कराल. कारण की कुठलंही जेव्हा आपण नवीन प्रोसेस चालू करतो किंवा रुटीन जेव्हा फॉलो करायला सुरुवात करतो तेव्हा कमीत कमी 8 ते 12 आठवडे म्हणजे 2 ते 3 महिने लागतात त्याचे इफेक्ट आपल्या स्किनवर किंवा केसावर दिसायला. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्किन केअर हेअर केअर रुटीन फॉलो करता तेव्हा एन्श्योर करा की तुम्ही ते पर्सिस्टंटली करत राहाल. तुम्ही बघू शकता
असा हा फेस पॅक आपला रेडी झालेला आहे आणि हा आता मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि मग तो आपल्याला स्किनवर अप्लाय करायचा आहे. सो असा हा आपला फेस पॅक रेडी आहे. अगदी 10-15 मिनिटं लागतात फेस पॅक बनवण्यासाठी आणि अगदी घरगुती आयुर्वेदिक असा हा हर्बल फेस पॅक आहे. बरं, फेस पॅक लावण्याची ही प्रक्रिया किंवा लावण्याचेही नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. फेस पॅक लावताना ही आपली केसांची जी ग्रोथ असते त्याच्या अपोजिट डिरेक्शनने फेस पॅक अप्लाय करायचा. म्हणजे आपले फेशियल हेअर्स हे युजली असे असतात, त्यामुळे फेस पॅक लावताना खालून वर असा अप्लाय करायचा. बरं, लेपाचे आयुर्वेदामध्ये थिकनेस एक्सप्लेन केलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही लेप हा शोथहर लेप लावत असाल किंवा अँटी इन्फ्लामेटरी लेप असेल तर तो आपल्या बोटाच्या 1/3 थिकनेसचा असला पाहिजे. पण जेव्हा वर्ण्य लेप असतो म्हणजे स्किन केअरसाठी किंवा स्किनच्या ट्रीटमेंटसाठी आपण एखादा लेप लावत असू तेव्हा तो लेप हा बोटाच्या हाफ थिकनेसचा म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 सेंटीमीटर थिकनेसचा असला पाहिजे. त्यामुळे एन्श्योर करा जेव्हा तुम्ही घरी स्किन पॅक लावत असाल, फेस पॅक लावत असाल तेव्हा तो थिक लावायचा असतो, थिन नाही. कारण की जेव्हा आपण तो थिक लावतो तेव्हा आपल्या स्किनच्या सगळ्या लेअरपर्यंत जे न्यूट्रियंट्स असतात त्याचे ते पोहोचतात. म्हणून फेस पॅक लावताना हा नेहमी थिक अप्लाय केला पाहिजे. सो बरं, हा जो फेस पॅक आहे यामध्ये आपण दुधाची साय वापरली, त्यामुळे फेस पॅक अप्लाय केल्यानंतर जेव्हा तो सुकतो तेव्हा तो अगदीच कोरडा होत नाही, थोडासा चिकट किंवा ऑइलीच असतो. त्यामुळे फेस पॅक आपल्याला डायरेक्ट पाण्याने धुवायचा नाहीये, आधी हाताने तो स्क्रब सारखा रगडायचा आहे आणि मग त्यानंतर तोंड धुवायचंय. सो हा फेस पॅक आपल्याला खूप छान इफेक्ट देतो, डिटॅन करतो, खूप नरिशिंग आहे, फुल ऑफ विटॅमिन ई आहे. सो जरूर ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा फेस पॅक कसा वाटला. थँक्यू.